अमेरिकेच्या कॅरिबियन समुद्रात बसलेलं एक सुंदर प्रायव्हेट आयलँड. चहूबाजूंनी पाण्याने घेरलेल्या या आयलँडवर होतं लक्झरी मेन्शन, गेस्ट हाऊसेस, स्टाफ क्वार्टर, हेलिपॅड, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट. इथं काय काय नव्हतं ते विचारा. या ठिकाणी अमेरिकेतले सर्वात शक्तिशाली लोक जमायचे, गुप्त फ्लाईट्स यायच्या. मात्र या आयलँडवर कायद्याला प्रवेश नव्हता आणि याच ठिकाणी सुरू होते जेफ्री एप्स्टीनचे काळे कारनामे. एप्स्टीन फाईल आता समोर आलेल्या आहेत. या फाईलमध्ये नेमकं काय काय आहे, आतापर्यंत काय काय समोर आलेलं आहे, कुणाची नावं आहेत आणि त्यांच्याविषयी नेमके काय दावे केले जात आहेत. मुख्य म्हणजे जेफ्री एप्स्टीनच्या त्या आयलँडवर नेमकं काय चालत होतं, या सगळ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये. लहान मुलांवरील अत्याचार प्रकरणात दोषी असलेला जेफ्री एप्स्टीन हा एक गडगंज श्रीमंत माणूस होता. तो एक हेज फंड मॅनेजर होता, फायनान्शियल ॲडवायझर होता. त्याचं आयुष्य लक्झरी, प्रायव्हेट जेट, प्रायव्हेट आयलँड या सगळ्यांनी भरलेलं होतं. तो फक्त श्रीमंत नव्हता, तर त्याच्या आजूबाजूला नेहमी गराडा असायचा. उद्योगपतींचा, अकॅडमिक्सचा, त्याचबरोबर सेलिब्रिटीज सुद्धा त्याच्या अवतीभोवती दिसायचे. पण या चमकदार आयुष्याच्या मागे होती एक डार्क साईड. जेफ्री एप्स्टीन हा फक्त गुन्हेगार नव्हता, तर तो श्रीमंत लोकांचा फिक्सर होता, असंही तपासातून समोर आलंय. एक कॉलेज ड्रॉपआउट, ज्यांना आपलं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलं नव्हतं, असा हा एप्स्टीन आधी तर विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्याच्यानंतर एका फायनान्शियल फर्ममध्ये त्याने जॉब सुरू केली होती. या फर्मचं नाव पुढे एका स्कॅममध्ये आलं. त्याच्यात जेफ्री अडकला नाही. तो पुढे जाऊन फायनान्शियल ॲडवायझर बनला. हा साध्या सुद्धा लोकांना फायनान्शियली ॲडवाइस करत नव्हता, तर जे पॉवरफुल लोक आहेत, उद्योगपती आहेत आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जे राजकारणी आहेत, त्यांना सुद्धा तो फायनान्शियली ॲडवाइस करू लागला. तो न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामध्ये आलिशान आयुष्य जगत होता. कोणी जर त्याच्याशी एकदा संपर्कात आलं किंवा त्याच्याशी बोललं तर तो त्याच्या प्रभावाखाली येईल, अशी करिस्मॅटिक पर्सनॅलिटी जेफ्रीची होती, असं त्याच्या जवळचे लोक सांगतात. आणि त्यावेळेला जर कोणी त्याला भेटलं असेल तर तो किती चांगला माणूस आहे किंवा किती जेंटलमॅन आहे, सोफिस्टिकेटेड माणूस आहे, असं कोणालाही वाटलं असेल. मात्र सत्य कधीही लपून राहत नाही, कारण या चेहऱ्याच्या मागे दडलेला होता एक सैतान. 2000च्या दशकात त्याच्यावर आरोप झाले होते. मायनर म्हणजेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आता अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणामध्ये त्याला साथ मिळत होती त्याची पार्टनर, त्याची गर्लफ्रेंड गिलेन मॅक्सवेलची. पोलिसांनी हे प्रकरण नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं या लहान मुलींवर अत्याचार सुरू आहे, याचा तपास सुरू केला. त्यावेळेला या दोघांची मोडस ऑपरेंडी, लहान लहान मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याची जी मोडस ऑपरेंडी होती, ती बघितल्यानंतर पोलीस सुद्धा चक्रावले. कारण हे दोघे मिळून लहान मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी त्यांना पैशांचं आमिष दाखवायचे. कधी त्यांना मोठी स्वप्न दाखवली जायची, दुसऱ्या देशामध्ये किंवा परदेशात करिअरचं स्वप्न असेल किंवा शिक्षणाचं स्वप्न त्यांना दाखवलं जायचं. आणि अशा पद्धतीनं या लहान मुलींना बेटावर आणून मसाजच्या बहाण्यानं त्यांचं शोषण केलं जात होतं. गिलेन मॅक्सवेल गरजू मुली हेरायची, ज्या मुलींचे आईवडील नाही आहेत, अनाथ मुली आहेत किंवा ज्यांना पैशांची गरज आहे, अशा मुलींना ती या आयलँडवर घेऊन यायची आणि इथं जेफ्रीला मसाज देण्यासाठी त्या मुलींना काही पैसे द्यायची. पण मसाज करताना हा जेफ्री त्या मुलींचं शोषण करायचा आणि याच्यामध्ये फक्त ती एक मुलगी अडकायची नाही, तर त्या एका मुलीला तिच्या 2 मैत्रिणींना आणण्यासाठी आणखी जास्त पैसे ऑफर केले जायचे. ती आपल्या 2 मैत्रिणींना घेऊन यायची, मग त्या 2 मुली या आणखी त्यांच्या 2-2 मैत्रिणींना घेऊन यायच्या आणि अशा पद्धतीनं हे जे पिरामिड आहे शोषणाचं, ते वाढतच गेलं होतं. पोलिसांनी जेव्हा जसजसा तपास पुढे नेला तसं ही संख्या या पीडितांची बघून पोलीस सुद्धा चक्रावून गेले. धक्कादायक म्हणजे ज्या मुलींचं शोषण जेफ्री करत होता त्या अंडर 18 होत्या, म्हणजे साधारणतः 12 ते 16 वर्ष वयोगटातल्या या मुली होत्या आणि त्यांचं शोषण या ठिकाणी सुरू होतं. आधी तर त्या मुलींना गप्प बसवलं जायचं, कधी पैशांचं आमिष दाखवलं जायचं, कधी करिअरचं स्वप्न दाखवलं जायचं, तर काही वेळेला जे मोठमोठ्या लोकांसोबत जेफ्री एप्स्टीनचं उठणं बसणं होतं त्याचा प्रभाव दाखवला जायचा आणि त्याच्यामुळे या मुलींना गप्प केलं जायचं. मात्र एक मुलीनं धाडस केलं, एका पीडितेनं धाडस केलं आणि ती पुढे आली. त्याच्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि तपासानंतर जेफ्री एप्स्टीन याच्यामध्ये दोषी सुद्धा आढळला, पण त्याला काही महिन्यांची शिक्षा झाली. आणि मुख्य म्हणजे या काही महिन्यांमध्ये सुद्धा तो दिवसा आपली नित्यनेमाची जे काही कामं आहे ते करू शकत होता. फक्त रात्री त्याला जेलमध्ये यायचं होतं आणि त्यावेळेला सुद्धा एक आलिशान अशी खोली त्याला देण्यात आली होती, एक सेल देण्यात आली होती, तिथे सगळ्या सोयी सुविधा होत्या. त्याच्यामुळे जेफ्री एप्स्टीन जो एवढ्या गंभीर गुन्ह्यामधला आरोपी आहे, त्याच्या बाबतीमध्ये एवढी कमी शिक्षा का, असा सवाल उपस्थित केला जात होता. तर कोणी या जेफ्री एप्स्टीनला वाचवत तर नव्हतं ना, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झाला. आणि याच ठिकाणी येतात जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स, ज्याच्यामध्ये
त्याचा गुन्ह्यांचा कच्चा चिठ्ठा आहे. त्यानं आपल्या आयुष्यामध्ये किती काळे कारनामे केलेले आहेत, कशा पद्धतीनं मुलींची तस्करी केली आहे किंवा किती मुलींचं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं, त्यांच्यासोबत अत्याचार केले, याचा लेखाजोखा या फाईल्समध्ये आहे. 30 लाखांपेक्षाही जास्त पानं या फाईलची आहेत. त्याच्यामध्ये टेस्टिमोनीज आहेत, ज्या मुलींसोबत अत्याचार झाले त्यांच्या टेस्टिमोनीज आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ आहे, फोटोज आहेत आणि ईमेल आहेत, जे त्यांना ज्यांना मुली पुरवल्या किंवा ज्यांनी त्याला मुली पुरवल्या या सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा या एप्स्टीन फाईल्समध्ये आहे. आणि त्यामुळं या फाईल्स जशा समोर आल्या तशी जगभरामध्ये खळबळ माजलेली आहे. कारण याच्यामध्ये 700 ते 1000 लोकांचं नाव समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्यापैकी अनेकांची इन्क्वायरी सुरू झाली आहे. युरोपमध्ये त्यांच्यापैकी काहींनी राजीनामे दिलेले आहेत, काही लोकांची चौकशी सुरू झाली आहे. आणि इतकंच काय तर तिथले ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव समोर आल्यानंतर आता ते सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. आता या फाईल्समध्ये नेमकी कोणाकोणाची नावं आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय दावे केले जात आहेत हे आपल्याला पुढे बघायचं आहे. मात्र एप्स्टीनचं पुढे काय झालं ते बघा. एका प्रकरणामध्ये त्याला सुरुवातीला शिक्षा झाली, पण ती खूप कमी शिक्षा होती, त्याच्यातून तो सुटला सुद्धा. पण एका पत्रकारानं, एक महिला पत्रकारानं हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला होता, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पीडिता होत्या त्या समोर येऊ लागलेल्या होत्या आणि एक प्रेशर वाढत चाललेलं होतं गव्हर्नमेंटवर सुद्धा. त्याच्यामुळे ही जी केस आहे ती पुन्हा सुरू झाली. आणि आता जेफ्री एप्स्टीन हा फक्त मुलांचं शोषण नाही, लहान मुलांचं शोषण नाही, तर मायनर्सच्या ट्रॅफिकिंगमध्ये म्हणजे त्यांची तस्करी करण्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा अडकला होता. त्याला पुन्हा एकदा 2019मध्ये अटक करण्यात आली, तो जेलमध्ये गेला, पण ट्रायल सुरू होण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. त्यानं स्वतःला संपवलं असं ऑफिशियली सांगण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू हा संदिग्ध होता. कारण जेलच्या सेलमध्ये त्याने आत्महत्या केली होती. त्या ठिकाणी इतर कोणताही आरोपी नव्हता. तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बरोबर त्याच वेळेला काम करत नव्हते आणि त्याशिवाय तिथले जे गार्ड आहेत ते त्यावेळेला झोप गेलेले होते. त्याच्यामुळे एप्स्टीननं स्वतःला संपवलं की तो कोणाला तरी जिवंत नको होता असा सवाल उपस्थित झाला. एप्स्टीनच्या मृत्यूनंतर 6 वर्षांनी त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ज्या फाईल्स आहेत त्या पब्लिक करण्यात आल्यात आणि याच्यामध्ये जी नावं आलेली आहेत ती शॉकिंग आहेत. अर्थात नाव एप्स्टीन फाईलमध्ये येणं म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही, मात्र त्याचा कधीतरी संबंध आला असेल किंवा संपर्क झाला असेल किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न एप्स्टीननं केला असेल असा एक अंदाज बांधला जातोय. आता याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलंय 700 ते 1000 लोकांची नावं आहेत. ब्रिटनमध्ये राजीनामा सत्र सुरू झालंय. त्याच्यानंतर पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळे आरोप केले जात आहेत. याशिवाय राजदूत असतील किंवा अब्जाधीश लोक, शाही कुटुंबाची नावं सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तुम्हाला प्रिन्स अँड्र्यू, ब्रिटनचे राजघराण्यातले प्रिन्स अँड्र्यू आठवत असतील, त्यांच्यावर आरोप झाले होते. ते एप्स्टीनच्या त्या प्रायव्हेट आयलँडवर गेले, तिथं एका अल्पवयीन मुलीसोबत त्यांनी फोटो काढला, तो फोटो सुद्धा व्हायरल झाला होता आणि त्यानंतर त्याच मुलीसोबत त्यांनी अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. पण प्रिन्स अँड्र्यू यांनी त्यावेळेला ते आरोप फेटाळले होते, ते मीडियासमोर आले आणि त्यांनी या आरोपांमध्ये तथ्य नाही असं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचं नाव या एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर राजघराण्यानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची जी हिज रॉयल हायनेस ही पदवी आहे ती काढून घेतली आहे आणि त्याचबरोबर लष्करी पदव्या सुद्धा काढून घेण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक अशी नावं सुद्धा या फाईल्समध्ये आहेत ज्यांना आपण आयडियल समजतो. त्यातलं एक नाव बिल गेट्स यांचं, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक, जे सोशल वर्क सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करतात. मात्र ते सुद्धा जेफ्री एप्स्टीनच्या आयलँडवर गेले होते अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यांना रशियन मुलींमध्ये इंटरेस्ट होता आणि याच त्यांच्या इंटरेस्टमुळे त्यांना STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजची लागण झाली असाही दावा केला जातोय. पण बिल गेट्स यांनी हे सर्व जे आरोप आहेत ते फेटाळलेले आहेत. आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग एप्स्टीनच्या गुन्ह्यांमध्ये नाही असं त्यांनी सांगितलंय. मात्र जेवढा वेळ आपण एप्स्टीन सोबत घालवला त्याचा आपल्याला पश्चाताप आहे असं त्यांनी म्हटलंय. त्याच वेळेला त्यांची एक्स वाईफ मिलिंडा गेट्स यांनी सुद्धा एक पोस्ट केलेली आहे सोशल मीडियावर आणि त्या म्हणतात की आपण जेव्हा लग्नात होतो, म्हणजे त्यांचा डायव्होर्स झालाय बिल गेट्स यांच्यासोबत, मात्र जेव्हा आपण त्या फेजमध्ये होतो त्यावेळेला मात्र आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप त्रास झाला असं त्यांनी या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये सांगितलंय. त्यामुळे आता ज्या पद्धतीनं जे आरोप फेटाळत आहेत बिल गेट्स, मात्र मिलिंडा गेट्स यांनी जी पोस्ट केलेली आहे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये तथ्य आहे की नाही हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय.
फक्त बिल गेट्स नाही तर मेटाचे ओनर मार्क झुकरबर्ग, त्याचबरोबर स्पेसएक्सचे ओनर एलॉन मस्क यांचं नाव सुद्धा समोर आलं आहे. एक फोटो समोर आलाय आणि वाईल्ड पार्टी त्या बेटावर झाली होती असा दावा केला जातोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी काही नावं समोर आली आहेत. काही देशांच्या, मोठ्या देशांच्या माजी राष्ट्राध्यक्ष असतील किंवा आत्ताच्या राष्ट्राध्यक्ष यांचीही नावं समोर येत आहेत. अमेरिका जो एक सुपर पॉवर मानला जातो त्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन यांचं नाव आलंय. त्याच्यानंतर आत्ताचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव 3000 पेक्षा जास्त वेळा आलेलं आहे. मात्र व्हाईट हाऊसनं या बाबतीतले दावे फेटाळलेले आहेत. फक्त सनसनी निर्माण करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलं जाते असं ते म्हणतायत. पण जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना याविषयी विचारण्यात आलं त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी तर उत्तर देणं टाळलं होतं. मात्र त्याच्यानंतर आता स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आता त्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हाही सवाल आहे. आणि त्याशिवाय काही भारतीय लोकांची नावं सुद्धा यामध्ये येत आहेत. मात्र त्यांनीही हे आरोप फेटाळलेत. आणि एक शॉकिंग नाव आहे ते म्हणजे भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स. तुम्हाला आठवत असतील ज्यांना चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, ते आपल्या जागेवरून हलू शकत नव्हते, ते शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स हे सुद्धा बिल गेट्सच्या त्या आयलँडवर गेले होते असा दावा केला जातोय. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे जे सोशल मीडियावर मीम सुद्धा व्हायरल होताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्यामध्ये काही भारतीयांची सुद्धा नावं आहेत. जसं मी सांगितलं सुरुवातीला, नाव या फाईलमध्ये येणं म्हणजे त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाही. तर आता आरोप सिद्ध होण्यासाठी पुढे नेमकं काय काय समोर येतं किंवा कशा पद्धतीनं प्रूफ दिले जातात ते बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे झालं एप्स्टीन फाईलमधील नावांविषयी. पण त्याचबरोबर त्याच्या फाईल्समध्ये काही फ्लाईट लॉग सुद्धा आहेत. म्हणजे त्याची जी फ्लाईट होती, प्रायव्हेट जेट होतं, त्याला लॉलिता एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. आणि या लॉलिता एक्सप्रेसमधून लहान मुलींचं एक्सप्लॉयटेशन केलं जायचं, लहान मुलींना त्याच्यातून नेलं जायचं, जबरदस्तीनं नेलं जायचं असाही दावा केला जातो. आणि याच जेटमधून काही श्रीमंत लोकांनी, पॉवरफुल लोकांनी प्रवास केल्याचाही दावा केला जातोय. त्याचे जे लॉग्स आहेत तेही समोर येताना दिसत आहेत. आणि त्याच्यातून कोणी तिथे प्रवास केला याविषयी सुद्धा वेगवेगळ्या चर्चा आता रंगलेल्या आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न किंवा जे दावे आहेत ते आणखी शॉकिंग आहेत. ते म्हणजे त्याच्या आयलँडवर नेमकं काय चालत होतं याविषयीचे. कारण हे जे आयलँड आहे ते चहूबाजूंनी पाण्याने घेरलेलं होतं आणि त्याच्यामुळेच एप्स्टीननं आपले हे सगळे क्रूर कृत्य करण्यासाठी या जागेची निवड केली, हे आयलँड निवडलं असा दावा केला जातोय. कारण इथून कोणीही सहजासहजी बाहेर पडू शकत नव्हतं. जर कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ते पकडले जाऊ शकत होते. आणि त्याच्यामुळे मुलींना इथं नेणं हे सोपं होतं, त्यांच्यावर अत्याचार करणं सोपं होतं असा दावा केला जातोय. या आयलँडवर लहान लहान मुलींना नेऊन त्यांच्यासोबत अत्याचार केले जायचे. फक्त जेफ्री एप्स्टीन हा एकटा अत्याचार करत नव्हता, तर जे शक्तिशाली लोक त्याच्यासोबत इथे यायचे त्यांना सुद्धा तो लहान मुली पुरवायचा असा दावा केला जातोय. आणि त्यामध्ये काही व्हिडिओ सुद्धा समोर येताना दिसत आहेत. त्यात अगदी खूपच छोट्या मुली, त्याच्यामध्ये 4-5 वर्षांच्या मुली सुद्धा असल्याचा दावा केला जातोय. आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याचा दावा केला जातो. एवढंच नाही तर त्याच्या फाईल्समध्ये कॅनेबलिझम म्हणजेच नरभक्षणचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या मुलींसोबत अत्याचार व्हायचे, त्यांची जी मुलं जन्माला यायची, त्यांचं भक्षण केलं जायचं का असा एक प्रश्न आता लोकांकडून विचारला जातोय. याशिवाय जे जे दावे आहेत किंवा ज्या पद्धतीनं पुरावे समोर येताना दिसत आहेत ते आणखी शॉकिंग आहेत. सामान्य माणूस या सगळ्यांविषयी विचार करू शकत नाही अशा सगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. फक्त या आयलँडवर नाही तर जेफ्रीचं एक फार्म हाऊस होतं, तिथं सुद्धा मुलींवर अत्याचार केले जायचे असा दावा केला जातोय. 2 परदेशी मुलींना अत्याचार करताना त्यांचा गळा दाबला गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह हे त्या फार्म हाऊसमध्ये पुरल्याचाही दावा केला जातोय. एवढंच नाही तर जेफ्री एप्स्टीनला काही मुलींना गर्भवती करायचं होतं जबरदस्ती असाही दावा केला जातोय. आणि या सगळ्यांमध्ये त्याला एक सुपर ह्युमन रेस तयार करायची होती. म्हणजे तो स्वतःला इंटेलिजंट समजत होता आणि त्याच्या DNA पासून त्याला काही मुलं जन्माला घालायची होती आणि सुपर ह्युमन रेस करायची होती. त्याच्यासाठी तो अनेक शास्त्रज्ञांशी बोलला होता अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. त्यामध्येच आणखी एक शॉकिंग गोष्ट म्हणजे एका मुलीनं असा दावा केलाय की त्याला ह्युमन इन्क्युबेटर म्हणून वापरलं गेलं. म्हणजे तिला गर्भवती करण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा तिचं मूल जन्माला आलं त्यावेळेला मात्र तिचं मूल तिच्याकडून हिसकावून घेण्यात आलं. त्याच्यामुळे आता त्या संबंधी सुद्धा तपास सुरू करण्यात आला आहे. आणि या ज्या सगळ्या घटना घडत होत्या
त्याची एकमेव गवाह आता आहे, कारण एप्स्टीनचा तर मृत्यू झालाय, मात्र एकमेव गवाह आहे, ती म्हणजे गिलेन मॅक्सवेल जी गर्लफ्रेंड होती एप्स्टीनची आणि त्याच्या सोबत होती आणि ती सुद्धा या सगळ्यांमध्ये सहभागी होती असा दावा पीडितांकडून केला जातोय. गिलेन मॅक्सवेल जी पार्टनर होती, क्राईम पार्टनर म्हणता येईल एप्स्टीनची, तिनं जर साक्ष दिली तर ही सगळी काळी कृत्य नेमकी काय काय चालत होतं एप्स्टीनच्या त्या आयलँडवर, त्या दोघांनी मिळून काय केलं, कुणाला मुली पुरवल्या, कोणते पॉवरफुल लोक हे त्यांच्याकडे येत होते, त्यांच्याकडून कशा पद्धतीनं त्यांनी आपली कामं करून घेतली, हे सगळं बाहेर येऊ शकतं. मात्र गिलेन मॅक्सवेल ही आपल्याला माफीचा साक्षीदार करा या मागणीवर अडून बसलेली आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहेच, पण त्याच वेळेला काही महत्त्वाचे प्रश्न या एप्स्टीन फाईलच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ते म्हणजे सगळेजण कोण विषयी बोलतायत, कोणी कोणी हे केलं या सगळ्याविषयी बोलतायत, मात्र हे कसं झालं याविषयी कोणीही बोलत नाहीये. हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, कारण जेफ्री एप्स्टीन हा पॉवरफुल माणूस होता, त्याच्यासोबत शक्तिशाली लोकांचा गराडा त्याच्या आजूबाजूला असायचा आणि त्याच्यामुळे पैसा एखाद्याला किती पॉवर देतो हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण सामान्य लोकांना पटकन शिक्षा होते एखाद्या गुन्ह्यामध्ये, मात्र ज्यांच्याकडे पैसा असतो किंवा पॉवर असते त्या लोकांना जेफ्री एप्स्टीनला जशी हलकी शिक्षा सुरुवातीला झाली होती तशा पद्धतीची शिक्षा झालेली सगळ्या जगानं बघितलेली आहे. आणि त्यामुळं आता या सगळ्या फाईल्समधून पूर्ण सत्य समोर येईल का, आणि अशा पद्धतीनं पैशांचा पॉवरचा वापर करून लोकांचं जे अब्यूज केलं जातं, लहान मुलींना जे अब्यूज केलं जातं किंवा मनाप्रमाणे हे लोक वावरत असतात, त्या सगळ्यांना आळा बसेल का, हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि मुख्य म्हणजे ज्या असंख्य पीडिता या प्रकरणामध्ये आहेत त्यांना न्याय मिळणार का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंटमध्ये कळवा.